देव जी की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। आणि अजून एक अनाउन्समेंट की येणाऱ्या 27 तारखेला म्हणजे शुक्रवारी श्री जगन्नाथ रथयात्रा आहे पुरी धाममध्ये, जगन्नाथपुरी धाममध्ये. तर आपण प्रत्यक्षात जरी कोणत्या कारणाने जाऊ शकत नसू तरीही आपण सर्वांनी त्याची लिंक पण माताजी शेअर करतील ग्रुपवर. दूरदर्शनवर लाईव्ह दाखवतात जगन्नाथ रथयात्रेचा समारंभ. तर आपण तो पाहू शकता. जरूर पहा. ठीक आहे. हरे कृष्ण. जय राधा माधव कुंज बिहारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जयो गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यशोदानंदन ब्रज जनरंजन। जमुना तीरा वनचारी। जमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जयो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंदा। हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। जयो राधा
राधा गोविंद श्री राधे, जय गौरानिताय, 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 जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद, 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 जय जय गुरुदेव, 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 गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा गोविंद जी, श्री श्री गौर निताय, श्रील प्रभुपाद गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे
जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजीज सर्वांचं स्वागत आहे श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम। हरे कृष्णा दंडवत माताजी। प्रणाम प्रभुजी। हरे कृष्णा दंडवत। तर मागच्या वेळेस आपण पाहिलेलं की कशा प्रकारे परीक्षित महाराजांनी त्यांना शरण आलेल्या कलीला संरक्षण तर दिलं, राहण्यासाठी 4 जागा तर दिल्या की जिथं 4 धर्माचे जे स्तंभ आहेत त्यांचा भंग होत असेल, जिथे मांसाहार होत असेल, द्यूत क्रीडा होत असेल, अवैध स्त्री पुरुष संघ होत असेल, किंवा कोणतं बाकी आहे, जिथे नो मेडिटेटिंग, नो गॅम्बलिंग, नो इंटॉक्सिकेशन, किंवा जिथे मद्यपान वगैरे होत असेल. परंतु कलिपुरुषाला हे माहिती होतं की परीक्षित महाराजांच्या राज्यामध्ये सर्वत्र लोक धर्माचं पालन करतात, त्याच्यामुळे ह्या 4 जागा देऊन पण कोणतीही राहण्यासाठी जागा न दिल्यासारखंच कलिपुरुषासाठी होतं की त्यांनी राहायचं तर राहायचं कुठे. त्याच्यामुळे या येणाऱ्या श्लोकामध्ये कलिपुरुष परीक्षित महाराजांना याचना करतात की आपण मला अजून राहण्यासाठी कोणती तरी जागा द्या जी उपलब्ध असेल आपल्या राज्यामध्ये. आणि अशा प्रकारे ह्या जागा देऊन परीक्षित महाराज एका प्रकारे आपल्या राज्यातील सर्व प्रजेच्या हिताचं रक्षण पण करत आहेत की कलिपुरुषाला ठिकाणा न देता. आणि याच्यावरून आपल्यासाठी पण खूप महत्त्वाचा बोध, खूप महत्त्वाचं शिक्षा शिकण्यासाठी आपल्याला मिळत आहे की आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये कलिपुरुषाला आपल्या जीवनाच्या बाहेर ठेवायचं आहे तर कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. तर आपण श्लोक क्रमांक 39 पासून सुरुवात करूया. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज माताजीज, आतापर्यंत जी आपण प्रस्तावना सांगितली त्याच्यावर? ठीक आहे, कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. पुनश्च याचमानाय पुनश्च याचमानाय जातरूपम अदात् प्रभुः जातरूपम् अदात् ततोऽनृतं मदं कामं ततोऽनृतं मदं कामम् रजो वैरं च पंचमम् रजो वैरं च पंचमम्। कुणाला वाचायचंय का प्रभुजीज माताजी? प्रभुजी। हा, अलका माताजी, हरे कृष्ण. आणि ज्यांना ज्यांना वाचायचंय तुम्ही हात डिजिटल हँड रेज करून ठेवा, मग एक एक करून आपण सांगू. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम। धन्यवाद. आपण काही द्यावे म्हणून कलीने याचना केली, तेव्हा त्याच्या याचनेमुळे राजाने त्याला जिथे सोने असेल तेथे राहण्याची अनुमती दिली. कारण जेथे जेथे सुवर्ण असते तेथे तेथे असत्य, नशा, कामुकता, हेवा आणि वैर असते. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा। श्रील प्रभुपादजी की जय। परीक्षित महाराजांनी कलीला 4 ठिकाणे राहण्यासाठी दिली होती, तरीही कलीला राहण्यासाठी स्थान मिळणे फार कठीण होते, कारण परीक्षितांच्या राज्यात अशी ठिकाणे नव्हती. म्हणून आपल्या नीच कृत्यांना वाव मिळेल असे एखादे व्यवहार्य स्थान मिळेल या आशेने कलीने राजाकडे याचना केली. परीक्षित महाराजांनी त्याला जेथे सुवर्ण असेल तेथे राहावयास सांगितले. जेथे कुठे सुवर्ण असेल तेथे वर सांगितलेले 4 दोष उपस्थित असतात. यात भरीस भर म्हणून सुवर्णात शत्रुत्वाचा निवास असतो, म्हणून सुवर्ण मान विनियम कली स्वरूपी आहे. भागवतानुसार सुवर्ण हे असत्य भाषण, मादक द्रव्य सेवन, वेश्यावृत्ती, ईर्ष्या व शत्रुत्व यांना प्रोत्साहन देते. इतकेच काय, पण सुवर्णमान विनिमय व चलन हे देखील अयोग्य आहेत. सुवर्णमान चलन पद्धती ही मूलतः असत्यावर आधारलेली आहे, कारण चलनातील नोटा व प्रत्यक्ष सुवर्ण साठा
ही कधीच समान मूल्याची नसतात. प्रत्यक्ष सुवर्ण साठ्यापेक्षा सुवर्ण मूल्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात चलनी नोटा काढण्यात येतात. म्हणजे मूळ तत्वच असत्यावर आधारित आहे. अधिकाऱ्यांनी केलेली ही कृत्रिम चलनवाढ अनैतिक गोष्टींना प्रोत्साहन देते. अशा अयोग्य धनामुळे किंवा कृत्रिम चलनी नोटामुळे कृत्रिम भाववाढ होते. तसेच अयोग्य धन योग्य धनाला बहिष्कृत करते. विनिमयात कागदी चलनाऐवजी सुवर्ण नाणीच उपयोगात आणली जावीत. त्यामुळे सोन्याचा दुरुपयोग थांबेल. स्त्रियांचे दागिने गुणांऐवजी भारानुसार नियंत्रणात विकले जावेत. यामुळे काम, ईर्ष्या, शत्रुत्व अशा वाईट गोष्टींना आळा बसेल. जेव्हा नाण्यांच्या रूपात वास्तविक सुवर्ण चलन व्यवहारात येईल, तेव्हा असत्य, भ्रष्टाचार यांना सुवर्णाच्या प्रभावाने मिळणारा वाव कमी होईल. तेव्हा भ्रष्टाचार विरोधी मंत्रालयाची आवश्यकता राहणार नाही. तेही असत्याचे व भ्रष्टाचाराचे दुसरे नाव आहे. श्रील प्रभुपादजी की ओके. जय. हरे हरे कृष्ण कृष्ण, प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आपण पाहतो की परीक्षित महाराजांना लक्षात आलं की कलिपुरुषाची ही जी याचना आहे त्याला राहण्यासाठी अजून कोणती जागा देण्यासाठी, कारण धर्माचे 4 स्तंभ ज्या ठिकाणी भग्न होत आहेत अशा जागा परीक्षित महाराजांच्या राज्यामध्ये वास्तविकतः कुठेही नव्हत्या, कारण सर्व लोक धर्माचं पालन करीत होते. म्हणून ह्या 4 जागांशिवाय 5वी जागा परीक्षित महाराजांनी कलिपुरुषाला अशी दिली की जिथं की सोन्याचा साठा केलेला असेल. आणि भागवत आपल्याला सांगतं की ज्या ज्या ठिकाणी सोन्याचा साठा असेल, जर ते सोनं भगवंतांच्या सेवेमध्ये जर उपयोगात आणलं जात नसेल, तर कशा प्रकारे कलीच्या वेगवेगळ्या प्रभावाची वाढ होण्यासाठी, प्रभाव पसरण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी हे सोन्याचा साठा आहे त्या त्या ठिकाणी कसा हा प्रभाव वाढत जातो. आणि कलीचे जे गुण आहेत, जसं असत्य, नशा, कामुकता, हेवा, वैर वगैरे, हे सर्व गुण वाढीस लागतात. तर अशा प्रकारे आपल्या पण जीवनामध्ये खूप महत्त्वाची ही शिकवण आहे की आपल्याला जर आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये कलिपुरुषाचा प्रभाव टाळायचा असेल, तर एका बेसिक मूलभूत गरजेपेक्षा अधिक सोन्याचा साठा हा चांगला नाहीये. जर कलीला टाळायचं असेल आपल्या कुटुंबामध्ये, हेवा, मत्सर, भांडणं, कलह इत्यादी पसरवण्यापासून. आणि विशेषतः आपण कधी-कधी पाहतो की स्त्रियांना स्वाभाविकतः आकर्षण असते सोन्याबद्दल. तर भागवतातली ही गोष्ट जाणून तरी ओळखायला पाहिजे की एका मूलभूत गरजेपेक्षा अधिक साठा ठेवणं म्हणजे वेगवेगळ्या संकटांना आणि कलहांना आमंत्रण देणं आहे. आणि प्रत्यक्षात आपण आजच्या भौतिक जगात पण पाहू शकतो की असे कितीतरी सारे देश आहेत जे की भौतिकदृष्ट्या पाहायला गेलं तर खूप प्रगत आहेत. परंतु त्या ठिकाणी धर्माच्या नियमांचं आणि धर्माच्या वेगवेगळ्या स्तंभांचं संरक्षण केलं जात नसल्यामुळे आणि विशेषतः सोन्याचा पण साठा खूप अधिक प्रमाणामध्ये केला जात असल्यामुळे कलियुगाचे वेगवेगळे गुण इतक्या प्रचंड प्रमाणात तिथे पाहायला मिळतात की लोक साधारण जे आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो 2 वेळचं भाजी भाकरी पण शांतपणे खाणं त्यांना अवघड आहे. किंवा सकाळी रात्री झोपताना पण दुसऱ्या दिवशी सकाळचा सूर्य पाहता येईल का नाही याची पण शाश्वती नाही. इतका सारा अराजक माजत आहे केवळ आणि केवळ या मूलभूत तत्वांकडे लक्ष न दिल्यामुळे. जसं की आपल्याला कोणत्या देशावर विशेष चर्चा करायची नाही, पण आपण पाहू शकता की या भौतिक जगतामध्ये काही देश जसे अमेरिका असू, युरोपमध्ये स्वित्झर्लंड असू, खूप मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा करून ठेवलेला आहे आवश्यकतेपेक्षा जास्त. आणि त्यासोबतच तिथे कलीचे गुण पण मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच प्रकारे असं सांगितलंय की सुवर्णमान चलन याचा अर्थ काय होतो? की ज्या देशाकडे जितका सोन्याचा साठा आहे, तर सोनं हे त्याला प्रेशियस मेटल कमोडिटी, प्रेशियस मेटल म्हणजे मौल्यवान धातू समजलं जातं. आणि
खरं आपल्या चलनाचं मूल्य त्या प्रमाणात असायला पाहिजे, ज्या प्रमाणामध्ये त्या देशाकडे ह्या मौल्यवान धातूचा साठा आहे. त्याच्यामुळेच आपण बघाल, की भारत हा वैदिक संस्कृतीमध्ये इतका श्रीमंत देश होता, ज्याच्यामुळेच ब्रिटिश लोक हे आपल्या भारताकडे आकर्षित झाले. त्याला सोने की चिडिया म्हटलं जायचं किंवा असं म्हटलं जायचं, जिथे घराघरामधून सोन्याचा धूर निघतो. इतकी श्रीमंती होती आणि ब्रिटिशांनी बहुतांश सोनं म्हणा की मौल्यवान गोष्टी भारतातल्या ह्या त्यांच्या देशामध्ये घेऊन गेले. जबरदस्तीने असू, जसं काही असू. परंतु त्या गोष्टी घेऊन गेल्यावर पण भारतीय चलनाचं मूल्य, कारण त्यावेळेस धनसंपत्ती चांगली होती, ही भारताचं GDP म्हणा किंवा चलनाचं मूल्य म्हणा, सगळ्यात छान म्हणजे मोठ्या प्रमाणात होतं. इवन तुम्ही काही दशकांपूर्वीचा काळ जरी पाहिला, 4-5 दशकांपूर्वीचा काळ, 1960-70 चा काळ, एका भारतीय रुपयाचं मूल्य होतं, एका डॉलरमध्ये ₹4 इतकं मूल्य होतं. आणि त्यावेळेस पण ब्रिटिशांनी कितीतरी बहुतांश आपला धनधान्याचा साठा, धनाचा साठा हा घेऊन गेलेले होते त्यांच्या देशामध्ये. तरी पण रुपयाचं मूल्य हे एका डॉलरला ₹4 इतकं होतं. आणि आज जर आपण पाहायला गेलं, तर आता आजचं तर मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण अराउंड ₹85 च्या आसपास त्याचं अवमूल्य झालेलं आहे. म्हणजे ₹4 देऊन जर $1 यायचा 1965 च्या काळामध्ये वगैरे 70च्या काळामध्ये, तर आत्ता ₹85 द्यावे लागतात $1 येण्यासाठी. तर हे जे अवमूल्यन आहे, ते आपल्या आपलं जे एकेकाळचं ऐश्वर्य होतं, त्याचा ऱ्हास कशाप्रकारे होत गेला, हे आपण त्याच्यावरून समजू शकतो. त्याच प्रकारे भागवत इथे सांगतं, की हे सुवर्ण मान विनिमय चलन, म्हणजे आपण जे चलन छापतो, रुपया म्हणा आपल्याकडे किंवा अमेरिकेमध्ये $US म्हणा, तर हे त्या देशाच्या सोन्याच्या साठ्यानुसार त्याचं मूल्यांकन आणि ते छापायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे एवढं सोनं आहे, तर मी खूप सारं चलन नाही छापू शकत. हजारो, करोडो रुपयांचं चलन नाही छापू शकत. का? कारण ते त्या सुवर्ण साठ्याशी तोलून मापून नाहीये. तर अशा प्रकारे भरमसाठ चलन छापल्या गेल्यामुळे काय झालंय, याचं पण अवमूल्यन झालंय. आणि काही-काही देश जर आपण सध्याच्या जगातले पाहिले, तिथल्या चलनाचं अवमूल्यन इतकं झालंय, की जसं मध्ये बातमी पाहिली होती काही वर्षांपूर्वी, झिम्बाब्वे वगैरे अशा देशांमध्ये साधं एखादी छोटी गोष्ट जरी खरेदी करायची, उदाहरणार्थ ब्रेडचा पुडा असू किंवा छोटं अन्नधान्य, एखादा किलो तांदूळ किंवा गहू असू, तरी मिलियन्स, मिलियन्स म्हणजे तिथले लाखो रुपये द्यावं लागायचे. तिथलं जे चलन आहे, चलनाचं मला नाव माहिती नाही. परंतु तिथल्या चलनातले लाखो मूल्य द्यावे लागायचे एक छोटासा ब्रेडचा पुडा किंवा एखादा किलो तांदूळ खरेदी करण्यासाठी. इतकं मोठ्या प्रमाणामध्ये चलनाचं अवमूल्यन झालंय, केवळ आणि केवळ ह्या एका गोष्टीमुळे, की भरमसाठ चलन छापलं गेलं, परंतु त्या प्रमाणामध्ये त्या देशाकडे संपत्ती नाहीये. मग त्याचं अवमूल्यन, ज्याला की आपण अ, इंग्रजीमध्ये इन्फ्लेशन म्हणतो किंवा मराठीमध्ये महागाईचा दर म्हणतो, महागाई दर. तो एवढा वाढतो, की सामान्य माणसासाठी 2 वेळची भाजी-भाकरी मिळणं पण खूप-खूप अवघड होऊन जातं. तर सांगण्याचा हेतू हा, श्रील प्रभुपादजी इथे सांगतात, की सुवर्णमान विनिमय चलनामध्ये हा जो धोका आहे, तो राहतो. त्याच्यामुळे खऱ्या चलनाचा वापर, तसं जर वैदिक संस्कृतीमध्ये पाहायला गेलं, तर अगोदरच्या काळामध्ये एकतर भारतामध्ये 12 बलुतेदार होते. खूप आधीच्या काळामध्ये जाण्याची गरज नाही. माझे वडील सांगतात, की ते लहान असताना पण ही 12 बलुतेदारांची जी व्यवस्था होती, ती अस्तित्वात होती, की कुणाला जर हेअर कटिंग करायची आहे, तर त्या न्हाव्याला एका विशिष्ट ठरलेल्या प्रमाणामध्ये धान्य, गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ जे काही असेल, ते धान्य त्याला द्यायचं आणि त्या बदल्यामध्ये तो आपली सेवा प्रदान करणार. त्याचप्रकारे बाकीचे जे पण लागणाऱ्या गोष्टी होत्या, सुताराकडून असू, लोहाराकडून असू, चांभाराकडून असू, यांना धान्याच्या रूपामध्ये विनिमय केला जायचा.
हं. आणि त्यापेक्षाही मौल्यवान गोष्टी जर असेल तर त्याच्या थोड्या अगोदरच्या काळामध्ये जर आपण गेलो तर प्रत्यक्ष सुवर्ण मुद्रांच्या रूपामध्ये चलन वापरलं जायचं. जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वगैरे सुवर्ण मुद्रा हे चलन अस्तित्वात होतं. तर श्रील प्रभुपादजी सांगतात, की ज्यावेळेस चलन हे प्रत्यक्षरित्या सुवर्णाच्या सोन्याच्या रूपामध्ये असतं, त्यावेळेस त्याचं मूल्यमापन चूक होऊ शकत नाही त्याच्यामध्ये. का? कारण ते जर सोनं अस्तित्वातच नाहीये, तर तुम्ही सोन्याचं नाणं आणणार कुठून आणि त्याचं आदान-प्रदान करणार कुठून? परंतु ज्यावेळेस आपलं चलन हे कागदी चलन बनलेलं आहे, कागदी. त्याच्यामध्ये जसं कोविडच्या काळामध्ये असंख्य प्रमाणामध्ये चलनी नोटा छापल्या गेल्या वेगवेगळ्या देशांकडून. चलनाचा तुटवडा असल्यामुळे. परंतु त्याच्यामुळे काय झालं? महागाईचा दर अजून जास्त वाढत जातो. तर एनिवे या मूळ मुद्द्याला येताना, की जिथे सोन्याचा साठा हा एका ठरवलेल्या मात्रेच्या जास्त होतो, तिथे कलीचे वेगवेगळे गुण हे पसरवण्यासाठी, कलीचा प्रभाव पसरण्यासाठी तो साठा कारणीभूत ठरतो. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीस, माताजीस ह्या मुद्द्यावर? खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की हरे आपल्या कृष्ण. हरे कृष्ण माताजी. प्रभूजी, माझा असा प्रश्न होता, आपण असं सांगितलं की अ, अ, सोन्याचा जसं सोन्याला मान्यता दिली परीक्षित महाराजांनी कलीला राहण्यासाठी, तर प्रभूजी तसंच आपण बघू शकतो की पूर्वीच्या थोड्या अजून काही वर्षाआधी आपण बघितलं की आपल्याकडे सगळे जे शास्त्र शस्त्र सगळं असताना सुद्धा काही लोक जे आहेत, म्हणजे जसं आपण मुघल बोलू शकतो, ब्रिटिश बोलू शकतो, पोर्तुगीज बोलू शकतो, हे लोक आपल्यावरती राज्य करून गेले. तर या प्रभावामुळेच होऊ शकतं का? कारण की आपली जी संस्कृती जेवढी विख्यात होती तेवढी पाश्चात्य देशात तेव्हा नव्हतं. नव्हती. बरोबर आहे. तर त्या कलीच्या प्रभावामुळेच होऊ शकतं का असं? एकतर कलीच्या प्रभावामुळे म्हणू म्हणू शकतो आपण ऱ्हास, पण त्याच्या पण थोडं खोलात जर आपण गेलो, तर त्याचं मुख्य कारण आहे, की वैदिक संस्कृतीचे जे नियम आहेत, त्याचं त्याचा ऱ्हास होत गेल्यामुळे, त्याचं पालन व्यवस्थित न झाल्यामुळे, बाकीचे जे कलीचे हे जे आपल्याला प्रभाव पाहायला मिळाले, की परप्रांतीयांचं आक्रमण किंवा राज्य आणि आपलं सर्व ऐश्वर्य हे जबरदस्तीने दुसरीकडे घेऊन जाण्यामागचं हे पण एक कारण आहे, की जोपर्यंत त्या वैदिक संस्कृतीचं पालन व्यवस्थित प्रकारे चालू होतं. आपण पाहतो या राजांच्या काळामध्ये परीक्षित महाराज असू, त्यांचे आजोबा युधिष्ठिर महाराज असू, तर त्यावेळेस भारतवर्षामध्ये बाकीचे सर्व देश पण समाविष्ट होते आणि खूप दूर जाण्याची गरज नाहीये. परीक्षित महाराजांचा कालावधी होता अराउंड 5,000 वर्षांपूर्वीचा आधी. आपण जर त्याच्या अशातला काळ म्हणजे 1200 वर्षांपर्यंत जरी पाहायला गेलं माताजी, तरी पर्शिया जो की आजचा इराण आहे, तो पण भारतामध्ये होता. म्हणजे पश्चिमेला भारताचा जो सीमा होती, ती तितक्या दूरपर्यंत होती. आणि काही जर 70-80 वर्षांपूर्वी जर पाहायला गेलं तर पाकिस्तान, बांगलादेश हे पण देश आपल्या भारतामध्ये समाविष्ट होते. तर कलियुगाच्या प्रभावाने म्हणू शकतो हो, परंतु त्याच्यापेक्षा अधिक म्हणजे वैदिक संस्कृतीचा ऱ्हास झाल्यामुळे आणि त्या नियमांचं, धर्माचं व्यवस्थित पालन न केल्यामुळे हा जो कलियुगाचा प्रभाव आहे तो वाढत राहिला. ठीक आहे माताजी? हो प्रभूजी, धन्यवाद. हरे आणि कृष्ण. केवळ वाढत राहिला नाही तर आत्ता पण वाढत आहे. आत्ता पण पहा तुम्ही पाश्चात्य देशांच्या गोष्टींचं अनुकरण करण्यामध्ये भारतातल्या लोकांना कसा मोठेपणा वाटतो, की पाश्चात्य देशांमधले काही खाण्याचे पदार्थ आहेत. पिझ्झा असू, बर्गर असू. हे म्हणजे मी ज्यावेळेस माझं कॉलेज, युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशन संपवून ज्यावेळेस पहिल्यांदा जॉबला लागलो 2003 साली, त्यावेळेस मला हे माहिती नव्हतं, की बर्गर म्हणजे नेमकं काय प्रकार आहे तो. आणि कधी-कधी मित्रांमध्ये असं नोकरीला लागल्यानंतर मजा उडवली जायची, की "अरे, याला बर्गर पण माहिती नाही." पण आता आपण पाहायला गेलं, तर या पाश्चात्य खाद्यपदार्थांमुळे प्रकृतीचे इतके सारे गोष्टी भारतीयांमध्ये पण दिसून येत आहेत, जे की पाश्चात्यांमध्ये अगोदरपासून आहेत. लठ्ठपणा, स्थूलता शरीराची. त्याच्या विरोधात आपली वैदिक संस्कृती बघा, 150 पेक्षा अधिक मिलेट्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो मला त्याचा समानार्थी शब्द माहिती नाही. परंतु बाजरी असू,
ह्या दलिया ज्याला म्हणतो अशा प्रकारचं धान्य, याचे 150 पेक्षा अधिक प्रजाती प्रकार भारतामध्ये उपलब्ध होते. आणि आजच्या घडीला शेतीचं म्हणजे जे इकॉनॉमिक ज्याला क्रॉप्स म्हणतो, कापूस असू, ऊस असू, यांच्या घेण्यामुळे जे आपले पारंपरिक जे शेतीचे वेगवेगळे उत्पन्न आहेत, तर ते 150च्या अधिक पेक्षा मिलेट्स राहून आता किती बाकी आहेत? अराउंड 20च्या आसपास बाकी आहेत. तर सांगण्याचा अर्थ असा की पाश्चात्य संस्कृतीचं पालन करता करता वैदिक संस्कृतीचा ऱ्हास होत आहे आणि त्याचे फळं भारतीयांना आता भोगावे लागत आहेत. एक साधं उदाहरण देतो की ज्वारीला जास्त व्यवस्थित भाग वगैरे मिळायचा नाही, म्हणून शेतकऱ्यांनी ज्वारी पिकवणं कमी केलं आणि त्याच्या जागी जे आर्थिक फायदा उत्पन्न देणारे पिकं आहेत ते घेण्यामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये सुरुवात केली. आजच्या घडीला ज्वारीची किंमत ही गव्हापेक्षा जास्त होऊन बसली आहे. अराउंड मिसेस सांगत होती काही दिवसांपूर्वी 74 का 75 रुपये किलो, जी की अगोदर कवडीमोल भाव होता त्याचा. तर सांगण्याची गोष्ट अशी की शरीरासाठी आवश्यक गोष्टींना भारतात राहून पण आपल्याला हळूहळू मुकावं लागत आहे किंवा अवघड होत आहेत त्या प्राप्त करण्यासाठी, केवळ आणि केवळ कलियुगाच्या प्रभावाच्या वाढीमुळे. सगळ्यांना पटत आहे प्रभूजीच माताजीच हे उदाहरणं आपण जे चर्चा करत आहोत? हो प्रभू. हो प्रभूजी. हरे हरे कृष्ण. आणि सोन्याच्या जो मुद्दा सांगितला त्याच्याबद्दल कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? खूप खूप महत्वाचा आहे की एका मूलभूत गरजेच्या, आणि हा खूप सब्जेक्टिव्ह शब्द आहे की मूलभूत गरजा प्रत्येकाच्या विचारानुसार वेगळ्या असू शकतात, पण शेवटी कलीच्या प्रभावाला पण आपल्याला स्वीकारायचं आहे. त्याच्यामुळे आपण आपलं ते ठरवणं आवश्यक आहे की आपल्याला सोनं पाहिजे आणि त्याच्यासोबत कलीचा प्रभाव पाहिजे का भगवत भक्ती पाहिजे आणि भगवंतांची सेवा पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आहे ते सोनं फेकून द्या, अजिबात नाही. आपण त्याला भगवंतांच्या सेवेमध्ये निश्चित वापरू शकतो. तर आणि कधी कधी भक्तांचा हा पण प्रश्न येतो की ठीक आहे, भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही सोन्याला कलीचा एजंट म्हणतात की सोन्यामुळे कलियुगाचा प्रभाव वाढतो, परंतु भगवंतांचे जे अर्च विग्रह आहेत त्यांना पण कधी कधी खूप चांगल्या सुंदर प्रकारे सुवर्ण आभूषण केले जातात. तुम्ही पंढरपूरचे विठ्ठल पहा किंवा याच्यापेक्षा तिरुपतीचे बालाजी पहा किंवा केरळामध्ये त्रिवेंद्रममध्ये त्रिवेंद्रममध्ये कोणतं मंदिर आहे प्रभूजी? पद्मनाभ स्वामी. पद्मनाभ, हा, पद्मनाभ स्वामी मंदिर पहा किंवा जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथजींचं मंदिर पहा. तर अशा ठिकाणी पण सोन्याचे आभूषण हे भगवंतांच्या अर्चविग्रहासाठी केलेले आहेत, परंतु तिथे आपण असं म्हणू शकतो का की ते सोनं पण कलीचा भावण्यासाठी हे आभूषण मदत करतात. त्याच्यामुळे हे सोनं ज्यावेळेस भगवंतांच्या सेवेत वापरलं जातं त्यावेळेस त्याचा खरा विनिमय आहे. आणि हे ज्यावेळेस आपल्या इंद्रिय भोगासाठी वापरलं जातं त्यावेळेस आपण कली प्रभावाला आमंत्रण देत आहोत आपल्या जीवनामध्ये. तर आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 40. अमुनी पंचस्थानानि अमोनी पंचस्थानानि हि अधर्म प्रभव कलिः औत्तरेयेन दत्तानि न्यवसत्तन्निदेशकृत्. कुणाला वाचायचंय का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. हा प्रभूजी. हरे कृष्ण. वाल्मिक प्रभूजी. हरे कृष्ण. या प्रकारे अधर्माला उत्तेजन देणारा कली उत्तरापुत्र परीक्षितांनी दिलेल्या या 5 ठिकाणी त्यांच्याकडून आज्ञा मिळाल्यानंतर निवास करू लागला. तात्पर्य: कलियुग हे असे सुवर्ण
मानाने प्रारंभ झाले आणि त्यामुळे असत्य, नशा, पशुहत्या आणि वेश्यावृत्ती यांचा जगात सर्वत्र सुळसुळाट झाला आहे. तथापि समाजातील नेमस्त वर्ग भ्रष्टाचाराचे उन्मूलन करण्यासाठी उत्सुक आहे. तो घालविण्याची प्रक्रिया वर सांगितलीच आहे आणि प्रत्येक जण त्या सूचनांचा लाभ घेऊ शकेल. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. श्रील प्रभुपाद की जय. तर अशा प्रकारे कलियुगाला सुरुवातीचे दिलेल्या 4 ठिकाणी ते ठिकाणं कुठेही उपलब्ध नसल्यामुळे परीक्षित महाराजांनी हे 5वे ठिकाण कलिपुरुषाला राहण्यासाठी दिले, जिथे सुवर्ण संचय केलेला असेल. आणि अशा प्रकारे अधर्माला प्रोत्साहन देणारा, उत्तेजन देणारा हा कलिपुरुष यांनी एंट्रन्स म्हणजे प्रवेश केला परीक्षित महाराजांच्या राज्यामध्ये, म्हणजेच या पृथ्वी लोकावर. तर आपण हे म्हणू शकतो की परीक्षित महाराजांनी प्रवेश कदाचित द्यायलाच नाही पाहिजे. परंतु हे बघा, 2-3 गोष्टी पाहण्यासारख्या आहेत याच्यामध्ये. एक तर परीक्षित महाराज एक क्षत्रिय म्हणून त्यांचं कर्तव्य आहे की त्यांना शरण आलेल्या व्यक्तीला आश्रय देणे. दुसरी गोष्ट की कलिपुरुष हा शेवटी पाहायला गेलं तर कुणाचा सेवक आहे? भगवंतांचा सेवक आहे. आणि त्या कलिपुरुषामुळे होणारा जो ऱ्हास आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, त्या कलिपुरुषामुळे होणारा जो ऱ्हास आहे तो भगवंतांच्याच योजनेचा एक भाग आहे की कशा प्रकारे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग याच्यामध्ये धर्माच्या वेगवेगळ्या तत्वांचा ऱ्हास होत जातो आणि भौतिक जगतामध्ये हा जो ऱ्हास आहे एकानंतर एक होत राहतो. आणि या ऱ्हासामधून जर आपल्याला बाहेर पडायचं आहे तर केवळ आणि केवळ भक्ती मार्गातून आपलं जीवन परिपूर्ण करून घेणे हे आवश्यक आहे. आणि आता आपण कलियुगाचे ऱ्हासाचे उदाहरणं पाहत आहोत, पण 12व्या स्कंदामध्ये जर आपण भागवतामध्ये पाहिलं तर हेच कलियुग आहे प्रभूजीज माताजीज, ज्याची की पूजा करतात देवी देवतागण किंवा वेगवेगळे ऋषीमुनी पण. का? कारण ह्या कलियुगामध्ये परीक्षा एवढी अवघड झालेली आहे, त्याच्यामुळे परीक्षेचे जे पासिंग मार्क्स, जे पास होण्यासाठी गुण पाहिजेत, ते पण खूप खूप त्याचा स्तर आधीच्या युगांपेक्षा कमी प्रमाणामध्ये आहे. तर त्याचा फायदा पण आहे की केवळ आणि केवळ भगवंतांच्या हरिनाम कीर्तनाने आपण काही 40, 30, 40, 50, 60, 70 वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्या जीवन काळामध्ये परिपूर्णता प्राप्त करू शकतो, जर आपण प्रामाणिकपणे या कलियुगाचं जे मिटिगेशन, जे औषध आहे हरिनाम संकीर्तन, त्याला जर व्यवस्थित प्रकारे अंगीकारला आपल्या जीवनामध्ये. तर अशा ठिकाणी परीक्षित महाराजांनी परवानगी दिल्यानंतर या दिलेल्या 5 ठिकाणी कली हा निवास करू लागला. आपण पुढे जाऊ. आणि ह्या कलीच्या प्रभावाला नष्ट करण्यासाठी वर आपण उपाय पाहिलेलेच आहेत की कशा प्रकारे जे समाजातील नेते असू त्यांनी आध्यात्मिक दृष्ट्या कशा प्रकारे पात्र असायला पाहिजे आणि लोकांनी पण धर्माच्या तत्वांचा कशा प्रकारे आचरण केले पाहिजे आपल्या जीवनामध्ये. मग कलीला आपण निश्चित आपल्या जीवनाच्या पण बाहेर ठेवू शकतो. एवढंच नाही तर प्रभुपादजी सांगतात याच्यामध्ये भागवतामध्ये की या कलियुगाच्या प्रभावामध्ये पण आपण वैकुंठ वातावरण तयार करू शकतो, जर आपण सांगितलेल्या उपायांना व्यवस्थित पालन केलं तर. श्लोक क्रमांक 41. अथैतानि न सेवेत अथैतानि सेवेत बुभुषु पुरुषः क्वचित् विशेषतो धर्मशीलो राजा लोकोपतिर्गुरुः. कुणाला वाचायचंय का प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू? हा, क्षितिजा माताजी. अजून दुसरं कोणी सांगितलेलं प्रभूजी माताजी? वाल्मिक प्रभूजी. हा ठीक आहे प्रभूजी, तुम्ही वाचलं, माताजींना वाच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय.
म्हणून ज्याला कोणाला आपल्या कल्याणाची इच्छा असेल त्याने विशेषतः राजा, धर्मशील मनुष्य, सार्वजनिक नेता, ब्राह्मण आणि संन्यासी यांना वरील 4 अधार्मिक गोष्टींच्या संपर्कात सुद्धा येऊ नये, कधी येऊ नये. तात्पर्य: ब्राह्मण हे इतर सर्व वर्णांचे आध्यात्मिक उपदेशक आहेत आणि संन्यासी सर्व वर्णांचे आणि आश्रमांचे आध्यात्मिक गुरु आहेत. त्याप्रमाणे प्रजेच्या भौतिक कल्याणाचे उत्तरदायित्व सांभाळणारे राजे, मंत्री, नेते हे देखील महत्वाचे आहेत. प्रगतिशील, धर्मनिष्ठ आणि ज्यांना आपला मौल्यवान मानवजन्म व्यर्थ जाऊ नये असे वाटते अशा सर्वांनी या अधर्म तत्वांपासून, विशेषतः व्यभिचारापासून दूर राहावे. जर एखादा ब्राह्मण सत्यवादी नसेल तर त्याचे ब्राह्मणाचे सर्व अधिकार तत्काळ नष्ट होतात. जर एखादा संन्यासी व्यभिचार करत असेल तर त्याचा संन्यास तत्काळ मिथ्या ठरतो, त्याचे सर्व अधिकारही नाहीसे होतात. त्याचप्रमाणे जर राजा, मंत्री, पुढारी व्यर्थ अहंकारी असतील किंवा मद्यपान, धूम्रपानादी आहारी गेलेले असतील तर ते जनकल्याणाची कार्ये चालवण्यासाठी अपात्र ठरतात. सत्य हे सर्वच धर्मांचे मूल तत्व आहे. संन्यासी, ब्राह्मण, राजा आणि लोकनेते अशा मनुष्य समाजातील 4 पुढाऱ्यांची परीक्षा त्यांच्या सुशीलत्वावर आणि गुणवत्तेवरच केली पाहिजे. एखाद्याला लौकिक किंवा आध्यात्मिक नेता म्हणून स्वीकारण्यापूर्वी त्याची वर निर्देशिलेल्या सुशीलत्वाच्या कसोटीवर पारख केली पाहिजे. असे लोकनेते शैक्षणिक गुणवत्तेत काही अंशी कमी पडतीलही, परंतु ते द्यूत, मद्यपान, व्यभिचार आणि पशुहत्या अशा दुर्गुणांच्या संपर्कापासून पूर्ण मुक्त असलेच पाहिजेत, ही एक प्राथमिक आवश्यकता आहे. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे सांगितलेलं आहे की आपल्याला जर आपल्या स्वतःच्या मनुष्य जन्माचं सार्थक करायचं असेल आणि जे कोणी लोक आपल्यावर अवलंबून आहेत, जसं की आपण सांगितलं अगोदर की आपल्यापैकी प्रत्येक जण हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे नेतृत्व करत आहे, नेता आहे. जसं आई ही मुलांना घडवत आहे, घरातला कर्ता पुरुष हा पत्नी, मुलं त्यांच्याकडे आदर्श म्हणून बघतात किंवा त्यांचं उदाहरण पालन करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रत्येक व्यक्तीनं जे की एका नेतृत्वाची भूमिका निभावत आहेत, जसं की राजा असू, धर्माचं पालन करणारा मनुष्य असू, सार्वजनिक नेता म्हणजे लोकांचे जे नेते आहेत ते असू, किंवा आध्यात्मिक नेतृत्व करणारे कोणी ब्राह्मण किंवा संन्यासी असू, अशा प्रत्येक व्यक्तीला जर त्यांच्या स्वतःच्या जीवनाचं कल्याण करायचंय आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं पण भलं घडवायचं आहे, तर यांनी ह्या वर सांगितलेल्या धर्माच्या 4 नियमांचं पालन केलं पाहिजे. आणि हेच 4 नियम श्रील प्रभुपादांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये दिलेले आहेत आपल्याला. कोणते कोणते 4 नियम आहेत की मांसाहार करायचा नाही, त्याच्यानंतर जुगार वगैरे इत्यादी गोष्टी करायच्या नाहीत, मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारचं नशापान करायचं नाही, आणि लग्न व्यवस्थेच्या बाहेर स्त्री पुरुष संबंध, व्याभिचार तो पण करायचा नाही. तर आपल्याला जर स्वतःच्या जीवनामध्ये कलिपुरुषाच्या प्रभावापासून वाचायचंय, आपल्या कुटुंबाला वाचवायचंय, तर या 4 नियमांचं पालन करणं खूप खूप आवश्यक आहे. आणि श्रील प्रभुपाद सांगतात की लोकांनी पण आदर्श समाज व्यवस्थेमध्ये जर पाहायला गेलं तर त्यांचे लोकनेते निवडताना त्यांना पण ह्या 4 दिलेल्या तत्वांच्या आधारावर पारखून घेतलं पाहिजे. अशा प्रकारचे लोकनेते जर आपण दिले जे की ह्या आध्यात्मिक गुणांमध्ये त्या स्तरावर नाही आहेत, तर प्रल्हाद महाराज सांगतात की असे नेते हे स्वतः आंधळे आहेत आध्यात्मिक दृष्ट्या, आणि आपल्याला पालन करणाऱ्या लोकांना पण ते अंधाऱ्या खड्ड्यामध्ये घेऊन जातील. आपण एकदा तो श्लोक पाहू. कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रभुजीच माताजी, श्रीमद भागवत प्रल्हाद महाराजांची शिकवण आहे. न ते विदु स्वार्थ गतिम हि विष्णुम न ते विदुस्वार्थ गतिं गतिं हि विष्णुं
दुराशया ये बहिरर्थमानिनः य अंध यथ अंधैरुपनीयमानास् तेऽपिशः तन्त्र्याम् उरुदां निबद्धः तर प्रल्हाद महाराज या श्लोकामध्ये सांगतात की अशा प्रकारचे जे लोकनेते आहेत, जे स्वतः आध्यात्मिक स्तरावर पाहायला गेलं तर आंधळे आहेत. आंधळे आहेत म्हणजे त्यांची ती पात्रता नाहीये. ह्या 4 नियमांचं पालन करणारे नाही आहेत ते. तर असे प्रकारचे आंधळे लोकनेते हे आपल्या फॉलोअर्स म्हणजे त्यांचं जे पालन करतात, त्यांना जे फॉलो करतात, अशा यांना पण घेऊन खोल दरीमध्ये, खड्ड्यामध्ये पडतील आणि स्वतःही पडतील आणि दुसऱ्यांनाही पाडतील. त्याच्यामुळे खूप खूप महत्त्वाचं आहे, की आपल्या जीवनामध्ये तर ह्या 4 नियमांचं पालन करायलाच पाहिजे. परंतु आपला नेता निवडताना पण मूलभूत स्तरावर ही जी पात्रता आहे, शास्त्रामध्ये सांगितलेली ही पारखून घ्यायला पाहिजे. आणि शेवटी श्रील प्रभुपाद सांगतात, की कदाचित शैक्षणिक पात्रतेमध्ये कदाचित ते कमी पडू शकतील, ते आपण स्वीकारू शकतो. परंतु हे 4 आध्यात्मिक पात्रता आहेत, त्याच्यामध्ये ते कुठे कमी पडता कामा नये. ही प्राथमिक आवश्यकता आहे. श्लोक क्रमांक 42. वृषस्य नष्टां स्त्रीन् पादान् तपः शौचं दयाम् इति प्रतिसन्दध आश्वास्य महीं च समवर्धयत्. कुणाला वाचायचंय का? प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण मी प्रभू. वाचू प्रभूजी? ओके. हा, वाल्मिक प्रभू तुम्ही हे वाचा. पूजा माताजी तुम्ही पुढचं वाच. हरे कृष्ण. हो चालेल प्रभूजी. हरे कृष्ण. चालेल प्रभूजी, मी अगोदर वाचलंय, पूजा माताजींना वाचू दे. ठीक आहे माताजी, तुम्ही हरे वाचा. कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. त्यानंतर परीक्षित महाराजांनी वृषभरूपी धर्माच्या 3 चरणांची, तप, पवित्रता आणि दया यांची पुनः प्रतिष्ठापना केली आणि सत्कार्यांना प्रोत्साहन देऊन पृथ्वीची स्थितीही पुरेशी सुधारली. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा. श्रील प्रभुपाद यांची जय. कलीसाठी विशिष्ट स्थाने नेमून कलीसाठी विशिष्ट स्थाने नेमून देत परीक्षित महाराजांनी कलीला एक प्रकारे फसविलेच. बैल रूपातील धर्म, गाय रूपातील पृथ्वी आणि स्वतः कली हे सर्व उपस्थित असताना त्यांच्या समोरच परीक्षितांनी आपल्या राज्याच्या सर्वसामान्य स्थितीचा अंदाज घेतला आणि धर्माच्या तप, पवित्रता आणि दया या 3 चरणांची लगोलग प्रतिष्ठापन करण्यासाठी योग्य ती पावले उचलली. एकूण जगातील लोकांच्या सर्वसाधारण कल्याणासाठी व स्थैर्यासाठी त्यांनी सोन्याचा उपयोग करण्याचे ठरविले. सोने हे असत्य, मादक द्रव्यांचे सेवन, अनैतिक संबंध, वैर आणि हिंसा यांना जन्म देते, ही गोष्ट खरी. परंतु योग्य राजाच्या अथवा नेत्याच्या नेतृत्वाखाली किंवा ब्राह्मण, संन्यासी यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली तेच सोने उचित प्रकारे उपयोजून धर्माच्या गमावलेल्या चरणांची पुन्हा प्रतिष्ठापना करता येते, हेही खरे. म्हणून परीक्षित महाराजांनी आपले पितामह अर्जुनाप्रमाणे कलीचे आवडते ठिकाण असलेले सर्वच अवैध सोने एकत्र केले आणि भागवताच्या उपदेशानुसार ते संकीर्तन यज्ञाच्या कार्याला लावले. आम्ही पूर्वीच सुचविल्याप्रमाणे मनुष्याची संचित संपत्ती उपयोगासाठी 3 भागात विभागली जाऊ शकते. अर्धा भाग भगवंतांच्या सेवेसाठी, पावभाग कुटुंबासाठी आणि पावभाग वैयक्तिक उपयोगासाठी. भगवंतांच्या सेवेसाठी किंवा समाजात अध्यात्म ज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी संकीर्तन यज्ञाचे आयोजन करून आपल्या संपत्तीचा अर्धा भाग त्यात व्यय करणे, यात मानवी दयेचा परमोत्कर्ष आहे. जगातील बहुतेक लोक अध्यात्म ज्ञान किंवा भगवत भक्ती याविषयी अज्ञ असतात आणि म्हणून भगवत भक्तीच्या शास्त्रोक्त ज्ञानाचा प्रचार करणे ही या जगात दाखविता येण्यासारखी सर्वश्रेष्ठ दया आहे. आपल्या संचित सोन्याचा अर्धा भाग या प्रकारे यथार्थ व्यय करण्याचा संस्कार जेव्हा लोकांवर होईल
तेव्हा तपस्या, शुची आणि दया यांचा आपोआपच विस्तार होईल आणि या प्रकारे धर्माच्या 3 चरणांची पुनःस्थापना होईल. तप, शुची, दया आणि सत्य हे पर्याप्त प्रमाणात प्रबळ असतील तर पृथ्वी माताही पूर्णपणे समाधानी होईल आणि कलीला समाज रचनेत शिरकाव करून घेण्याला वावच उरणार नाही. हरे कृष्ण. प्रभूजी सादर प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रीला प्रभुपाद की जय. जय. तर इथे आपण पाहतो की कशा प्रकारे हे जे सोने ज्याच्याबद्दल सांगितले की ज्याचा एका ठरलेल्या मात्रेच्या पुढे संचय करणे म्हणजे कलीला त्याच्या प्रभावाला आमंत्रण देण्यासारखं आहे. परंतु त्याच सोन्याचा विनिमय उपयोग हा धर्माच्या वेगवेगळ्या स्तंभांची पुनर्स्थापना करण्यासाठी पण केला जाऊ शकतो, जर ते सोने भगवंतांच्या सेवेमध्ये वापरले तर. विशेषतः भागवत सांगतं की कशा प्रकारे आपल्या संपत्तीचा काही भाग हा आपण निश्चित वापरायला पाहिजे समाजाच्या आध्यात्मिक कल्याणासाठी. जसं की आपण भागवत कथा ती लावू शकतो, जेणेकरून खूप साऱ्या लोकांसाठी भागवत श्रवण करण्याचा मार्ग मोकळा होईल, किंवा आपण संकीर्तन आयोजित करू शकतो, जेणेकरून खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात लोकांसाठी हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन ऐकणं आणि त्याच्यामध्ये भाग घेणं हे शक्य होईल. तर हा पण संपत्तीचा एक चांगला उपयोग करणं झालं, जेणेकरून तेच सोन्याचा अर्थ इथे संपत्ती, तीच आपण भगवंतांच्या सेवेमध्ये वापरून ह्या समाजाच्या अधोगती होण्याऐवजी त्याच्या उद्धारासाठी ती संपत्ती वापरात आणू शकतो. आणि अशा प्रकारे जे धर्माचे जे 3 भग्न पावलेले जे पाय आहेत, तप, शुची आणि दया, अगोदरच्या वेगवेगळ्या युगांमध्ये त्याची पण पुनर्स्थापना करता येऊ शकते, जसं की परीक्षित महाराजांनी करून दाखवलं अर्जुनाप्रमाणेच. अर्जुनाचं एक नाव आहे धनंजय. धनंजय हे याच्यासाठी त्यांचं नाव आहे की कशा प्रकारे भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंतांची इच्छेनुसार ज्यावेळेस नंतर कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जे युद्ध करावं लागलं, त्याच्यासाठी लागणारे वेगवेगळे शस्त्र वगैरे अर्जुन यांनी वेगवेगळ्या लोकांमध्ये, स्वर्गलोकामध्ये वगैरे जाऊन ज्यावेळेस ते याच्यात होते, वनामध्ये ज्यावेळेस त्यांना पाठवलं होतं त्या शिक्षेमध्ये, त्यावेळेस अर्जुनाने हे शस्त्रास्त्र पण यांचं एकत्र केले, जे की पुढे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर वापरले गेले. त्याच प्रकारे भगवंतांच्या सेवेसाठी पण अर्जुनांनी वेगवेगळी संपत्ती एकत्रित केली आणि पुढे राजसूय यज्ञ युधिष्ठिर महाराजांनी पार पाडला. तर हे जे धन जे उपलब्ध आहे, जी संपत्ती उपलब्ध आहे, त्याचा योग्य व्यय म्हणजे योग्य खर्च करण्याचा हा प्रमाण सांगितलेलं आहे. हे प्रमाण सांगितलेलं आहे की भगवंतांची यशोगान, भगवंतांची कीर्ती पसरवण्यासाठी या आपल्या मिळालेल्या ऐश्वर्यातील संपत्तीतील काही भाग आपण व्यय करणं आवश्यक आहे. प्रभूजीच माताजी 2 श्लोक बाकी आहेत. 43-44 जर एक पकडला आपण आणि श्लोक क्रमांक 45 दुसरा, तर हे श्लोक आणि 18वा अध्याय आपण पुढच्या वेळेस सुरू करू, कारण मला शार्प आत्ता 11 वाजता एक तत्काळ तिकीट बुक करायचं आहे. तर आपण थोडंसं 5 मिनिट आज अगोदर संपवू. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. आणि जसं येणारे हे जे महत्त्वाचे उत्सव आहेत, जसं की उद्या एकादशी आहे, येणाऱ्या शुक्रवारी श्री जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा आहे, तर या उत्सवांमध्ये तुम्ही घर बसल्या का होईना जरूर पूर्ण उत्साहाने पार्टिसिपेट करा, भाग घ्या आणि त्याच्यामधून लाभ घ्या. प्रभूजीज माताजीज हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. गुरु महाराज की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी धन्यवाद. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. सादर हरे प्रणाम. कृष्ण. हरे हरे कृष्ण. प्रभूजी कृष्ण. सादर प्रणाम. हरे कृष्ण. श्रीवास पंडितांचा आज डिसॅपिअरन्स डे आहे. हो, प्रभूजी.
श्रीवास ठाकूर यांचा हरे पण कृष्ण. तिरोभाव दिवस विसरलो माताजी. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.